साबुदाण्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवल्या असतील, पण ही रेसिपी कदाचित तुम्ही बनवली नसेल। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि जास्त साहित्य सुद्धा लागत नाहीये, कमी वेळामध्ये तर आणि ही उपवासासाठी सुद्धा चालते। त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा मी धुवून घेत आहे। साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी साबुदाणा भिजेल इतकं पाणी टाकत आहे। साबुदाणा मी हा 1 तास भिजवत ठेवला होता। हे बघा, असा दबला गेला पाहिजे, असं स्मॅश झाला पाहिजे। हा साबुदाणा तुम्ही जसा खिचडीला भिजवता तसाच ह्यालाही भिजवून घ्यायचा आहे, पण जास्त याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये, भिजेल इतकंच पाणी टाकायचं आहे। आता हा साबुदाणा मी प्लेटमध्ये काढत आहे। साबुदाण्यामध्ये मी इथे 1 टेबलस्पून मी पिठी साखर घेतलेली ती टाकत आहे। 1 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मिल्क पावडर टाकल्यामुळे ही रेसिपी खूप छान होते, म्हणून मिल्क पावडर टाकायची आहे। आता हे साबुदाणे तुम्ही हाताने तसे स्मॅश करायचे आहेत, जास्त पण दाबायचं नाहीये, जेवढं तुम्हाला असं हा गोळा होईल एवढंच करायचं आहे। साबुदाणा आणि मिल्क पावडर आणि साखर हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघा मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, हे आपल्या हाताला लावायचं आहे। थोडंसं हाताला लावून याचे बघा तुम्हाला छोटे मोठे गोळे करायचे आहे ना, तसे तुम्ही करू शकता। हे बघा, अगदी हलक्या हाताने करायचे आहेत। हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल किंवा तूप लावा। अशा प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेत आहे। मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे। रबडी बनवण्यासाठी मी आता इथे 2 कप दूध घेत आहे। हा दुसरा कप। आता हे दूध तापवून घ्यायचं आहे आणि थोडंसंच आपल्याला आटवायचं आहे, जास्त आटवायचं नाहीये। दुधाला उकळी आली आहे, इथे मी 1 टेबलस्पून मिल्क पावडर टाकत आहे, 1 टेबलस्पून मी साखर टाकत आहे। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल तेवढे तुम्ही साखर टाकू शकता। आणि आता हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। हे बाजूने जे साय आहे ते आतमध्ये अशी घेऊन असं हलवत राहायचं आहे। दूध आता थोडंसं घट्ट झालं आहे आणि त्याला उकळी सुद्धा आलेली आहे। तर आता याच्यामध्ये हे जे गोळे केलेले आहेत ते एक एक करून आपल्याला सोडायचे आहेत। आणि हलक्या हाताने बघा हलवायचं आहे। जेव्हा हे तुम्ही गोळे दुधामध्ये सोडणार त्याला दुधाला चांगली उकळी आली असेल तेव्हाच सोडायचे आहेत, आधी सोडायचं नाहीये, नाहीतर हे चांगले शिजणार नाहीत आणि खाली जाऊन बसतील तळाला। दूध आटत आलेलं आहे आणि हे बघा तुम्ही घट्ट पण झालेलं आहे बघा केवढं तरी। आणि हे साबुदाण्याचे गोळे शिजलेले आहेत। मला जेवढी रबडी करायची असेल तेवढी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि बघा दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे आणि एकही साबुदाण्याचा गोळा मोडला गेला नाहीये। बघा हे तयार झालेलं आहे आणि मी गॅस बंद करत आहे। साबुदाण्याची रसमलाई आहे ना, ती मी एका भांड्यामध्ये काढत आहे। मी आता फ्रीजमध्ये थंड करायला ठेवत आहे। हे थंड झालं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे। बघा कसं शिजलेलं पण आहे साबुदाणे। याच्यावर आता मी ड्रायफ्रूट टाकत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता। गुलाब पाकळ्या, पिस्ता, बदाम हे टाकलेलं आहे। त्याच्यावर थोडा चांदीचा वर्क टाकत आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अगदी सहज होणारी, जास्त वेळ न लागणारी ही रेसिपी आहे, तर नक्की करून बघा। आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।